Hello, welcome back, students. Okay, we have seen in the first part the lesson An Astrologer's Day, and here is the second part of the story or the lesson on the page number 6 and the paragraph we had seen. When shall I get at him? He asked, clenching his fist. In the next world, answered the astrologer. He died 4 months ago in a far off town. You will never see any more of him. The other groaned on hearing it. The astrologer proceeded. तुम्ही पाहिलं पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं की ॲस्ट्रॉलॉजर जो आहे त्याच्याकडे एक कस्टमर आलेला आहे आणि त्याने त्याचा आग्रह केलेला आहे की त्याचं भविष्य सांग. तो भविष्य सांगत असताना एका गाडीच्या प्रकाशझोतामध्ये त्या कस्टमरचा चेहरा त्याने पाहिला आणि त्याने तिथून निसटण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासमोरून तो जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो जो कस्टमर आहे तो त्याला आग्रह करतो की माझं भविष्य सांगितल्याशिवाय तुला जाता येणार नाही. आणि त्याप्रमाणे तो त्याचं भविष्य सांगायला सुरुवात करतो. सुरुवात केल्यानंतर तो सांगतो की तुला एका व्यक्तीनं विहिरीत ढकलून दिलं होतं, तुझ्यावरती चाकून हल्ला झालेला होता आणि त्यातून तू वाचलेला आहेस. आणि हे सगळं खरं आहे हे त्याने ओळखल्यानंतर त्याला समजलं आहे की त्याचा विश्वास बसला आहे की हा जो ज्योतिषी आहे तो खरं काहीतरी सांगतो आहे. पुढं तो कंटिन्यू करतो आहे की तू ज्या व्यक्तीचा शोध घेतो आहेस, जो कस्टमर आहे तो कस्टमर एका व्यक्तीचा शोध घेतो आहे. ती व्यक्ती की जी त्याला विहिरीत ढकलून गेली आहे, त्याच्यावरती चाकूचा हल्ला त्याने केलेला होता आणि तो मरेल या उद्देशाने त्याला तिथं सोडून आलेला होता. अशा व्यक्तीचा तो बदला घेण्यासाठी तो त्या व्यक्तीला शोधतो आहे आणि ते ज्योतिषाला विचारतो आहे की तो व्यक्ती जो आहे तो मला कधी सापडेल. वेन शॅल आय गेट ॲट हिम? ही आस्क्ड, क्लेंचिंग हिज फिस्ट. इन द नेक्स्ट वर्ल्ड. ॲस्ट्रॉलॉजर पुढं सांगतो की तो पुढच्या जगामध्ये, म्हणजेच तो आता मृत पावलेला आहे, या जगामध्ये तो अस्तित्वात नाही. ही डायड 4 months ago in a far off town. You will never see any more of him. The other groaned on hearing it. ग्रोन म्हणजे गुरगुरणे. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. समोर असणारा कस्टमर तो काहीतरी पुटपुटला. त्याच्याबरोबर एक त्याचा मित्र आहे आणि त्या मित्राने त्याला घेऊन आलेला आहे. तो त्याला म्हणाला, गुरुनायक, यू नो माय नेम. ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणतो, गुरुनायक, यू नो माय नेम. द अदर सेड, टेकन अ बॅक, ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. Gurunayak, listen carefully to what I have to say. Your village is 2 days' journey due north of this town. Take the next train and be gone. I see once again great danger to your life if you go. त्या ज्योतिषानं त्याला सांगितलं की गुरुनायक तुझं नाव आहे. कस्टमर आश्चर्यचकित झाला. त्याला माझं नाव माहिती कसं? गुरुनायक हे नाव जे आहे ते कस्टमरचं नाव त्या ज्योतिषाला कसं माहीत? सो ही वॉज टेकन अ बॅक. अँड यू नो माय नेम. द अदर सेट, टेकन अ बॅक, ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. या ठिकाणी फ्रेज आहे टेकन अ बॅक. या फ्रेजचा अर्थ होतो आश्चर्यचकित होणं, अमेज्ड. सो गुरुनायक, लिसन केअरफुली टू वॉट आय हॅव टू से. युअर विलेज इज 2 days' जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. तुझं गाव जे आहे ते इथून 2 दिवसाच्या प्रवासाच्या अंतरावरती आहे, उत्तर दिशेला. पुढची ट्रेन पकड आणि तू तुझ्या गावाला जा. इथं थांबू नकोस, इथं तुला धोका आहे. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ. तुझ्या जीवाला पुन्हा एकदा या ठिकाणी धोका आहे. जर तू घर सोडलंस तर तुला धोका आहे. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रिड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. त्यानं त्याच्याजवळ असणारी थोडीशी जी पवित्र मानली जाणारी राख म्हणतो आपण त्याला, अंगारा म्हणतात मराठी भाषेमध्ये, अशा प्रकारची चिमूटभर राख तो त्याच्या हातावरती टेकवतो
आणि हे कपाळावरती लाव. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. पुन्हा तू दक्षिणेला येऊ नकोस. तू उत्तरेला निघालेला आहेस, तिकडं जा आणि पुन्हा या ठिकाणी तू येऊ नकोस किंवा दक्षिण दिशेला येऊ नकोस. तू 100 वर्ष जगशील. अशा प्रकारचा उपदेश त्या ॲस्ट्रॉलॉजरनं त्याला केलेला आहे. Why should I leave home again? The other said. Reflectively, I was only going away now, and then to look for him and to choke out his life if I met him. He shook his head regretfully. He was escaped my hands. I hope at least he died as he deserved. Yes, said the astrologer. He was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. तो म्हणतोय की मी का निघून जावं? Why should I leave home again? The other said reflectively. प्रतिकात्मक तो त्या ठिकाणी बोलला. त्याचं प्रत्युत्तर देत असताना तो म्हणाला, I was only going away now and then to look for him and to choke out his life if I met him. तो म्हणतो की मी आत्ता जायला तयार आहे, निघालो आहे, पण जर मला तो पुन्हा भेटला तर मी त्याचं जीवन संपवून टाकेल. अशा प्रकारचं तो त्याच्या मनामध्ये असणारा राग तो व्यक्त करतो आहे. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. त्यानं त्याचे पश्चातापानं मान हलवली आहे. पुढं तो म्हणतो आहे, तो ज्योतिषी म्हणतो आहे, ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. कस्टमर म्हणतो आहे, ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. आय होप ॲटलिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. अपेक्षा आहे की तो मेलेला असेल, मृत पावलेला असेल. येस, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. तो त्याच लायकीचा होता. अशा प्रकारचा तो रिप्लाय देतो आहे. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. दुसरा जो आहे तो सॅटिस्फाईड, समाधानी होतो. दुसरा व्यक्ती, त्याचा मित्र जो आहे तो समाधानी होतो की शेवटी त्याचा मृत्यू झाला. एखाद्या ट्रकखाली सापडून, लॉरीखाली सापडून तो त्याचा मृत्यू झाला. तो चेंगरला गेला असेल आणि हे ऐकून त्याला बरं वाटतं आहे की ज्या व्यक्तीचा तो शोध घेतो, ज्याचा बदला त्याला घ्यायचा होता, तो त्या ठिकाणी संपलेला आहे. हे ऐकून त्याला थोडंसं समाधान वाटलं. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम इन द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन, लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलन्स. The stranger had gone off into the night after giving the astrologer a handful of coins. ते ठिकाण जे आहे, ज्या ठिकाणी तो ॲस्ट्रॉलॉजर बसलेला आहे, ते आता ओस पडलेलं आहे. संध्याकाळी उशीर झालेला आहे. त्यानं आपले जे काही साहित्य आहे, कवड्या असतील, पाल्मिरा असेल, पाल्मिरा रायटिंग जे आहे, जी काही साहित्य त्याने आणलेलं होतं, हे सगळं गोळा केलं, त्याच्या पिशवीमध्ये भरलं आहे. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. म्हणजेच हिरवा प्रकाश, त्या ठिकाणी प्रकाश जो होता तोही तिथून संपलेला आहे. आणि ते जे ठिकाण आहे ते पूर्ण अंधारामध्ये गेलेलं आहे. पूर्ण शांतता त्या ठिकाणी पसरली आहे. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. त्या रात्रीमध्ये, त्या काळोखामध्ये तो अनोळखी असणारा कस्टमर तिथून निघून गेला आहे. आणि त्याने त्याच्या हातावरती काही मुठभर कॉईन टेकवलेले आहेत. ते कॉईन घेऊन हा ॲस्ट्रॉलॉजर तिथून निसटलेला आहे, निघालेला आहे. इट वॉज नियरली मिडनाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच. घरी पोचायला त्याला खूपच उशीर झालेला आहे, अगदी मध्यरात्र. आणि मध्यरात्री तो घरी गेलेला आहे. तिथं गेल्यानंतर त्याची पत्नी त्याची घरी वाट पाहते. दरवाजावरती उभी राहून त्याची वाट पाहतोय. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर and demanded an explanation. He flung the coins at her and said, "Count them. One man gave all that." घरी गेल्यानंतर त्याने जे काही पैसे त्याला मिळालेले आहेत ते सगळे त्याच्या पत्नीजवळ दिले आणि तिला सांगितलं की जे हे पैसे आहेत ते मोज. मला एका व्यक्तीने हे सगळे पैसे दिले आहेत. 12.5 आनाज, 12 आणि
12.5 आनेच त्याला मिळालेले आहेत. ती म्हणाली. शी वॉज काउंटिंग. आफ्टर काउंटिंग दॅट मनी शी सेड 12.5 आनाज. शी वॉज ओव्हरजॉयड. I can buy some jaggery and coconut tomorrow. The child has been asking for sweets for so many days now. I will prepare some rice stuff for her. त्याची पत्नी आता आनंद तिला झालेला आहे आणि खुश होऊन ती म्हणते आहे की खूप दिवस मी माझ्या मुलांना चांगलं काहीतरी खायला घालेल अशी अपेक्षा ठेवली होती आणि आता ती पूर्ण होईल. हे जे पैसे आहेत या पैशांचा वापर मला काही वस्तू खरेदीसाठी, काही पदार्थ खरेदीसाठी होईल. जगेरी, गूळ आणण्यासाठी, नारळ आणण्यासाठी आणि त्याच्यापासून गोड काहीतरी मुलांना खायला घालील असं त्याची पत्नी म्हणते. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. द स्वाईन हॅज चीटेड मी. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी, सेड द ॲस्ट्रोलॉजर. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग? अगदी रागानंच हा जो ज्योतिषी आहे, ॲस्ट्रोलॉजर आहे, तो त्या कस्टमरला शिव्या देतो आहे. तो म्हणतो आहे द स्वाईन हॅज चीटेड मी. तो कस्टमर जो होता त्याला स्वाईन असं म्हणतो आहे आणि तो माझ्याशी खोटं बोलला. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी, सेड द ॲस्ट्रोलॉजर. त्याने मला 1 रुपया देण्याचं वचन दिलं होतं आणि त्याने फक्त 12 आणे दिलेले आहेत, 12.5 आणे दिलेले आहेत. तो खोटं बोलला. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग? ती ॲस्ट्रोलॉजरकडे त्याची पत्नी पाहते आणि ती म्हणते की तुम्ही काळजीत दिसताय. काय झालं आहे काय? नथिंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्युअल ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. I thought I had the blood of man on my hands all these years. That was the reason why I ran away from home, settled here and married you. He is alive. तो म्हणतो की नाही, काहीच नाही घडलेलं. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्युअल. घराच्या पुढं उतरवलेली जे पडवी असते त्या प्रकारचं जे ओटा असतो त्याला आपण पिओल असं म्हणतो. आणि जेवण झाल्यानंतर, रात्रीचं जेवण झाल्यानंतर ही दोघंही त्या बट्यावरती बसलेले आहेत आणि तो सांगतो, तुला माहिती आहे का, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. खूप मोठं ओझं माझ्या डोक्यावरचं हलकं झालं आहे असं मला वाटतं. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. मी असं समजत होतो, मला असं वाटत होतं की माझ्याकडून एका व्यक्तीचा खून झाला आहे आणि त्या खुनाचं जे पाप आहे ते डोक्यावरती घेऊन मी फिरत होतो. त्याचं एक बर्डन माझ्या डोक्यावरती होतं. ते ओझं उतरल्यासारखं वाटतंय, हलकं हलकं वाटायला लागलं. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि तेच कारण होतं की मी त्यामुळं माझं घर सोडून इथं आलेलो आहे, इथं येऊन इथं स्थिर झालो आहे आणि मी तुझ्याशी लग्न केलं. आणि तो व्यक्ती जिवंत आहे की ज्या व्यक्तीमुळं मी घर सोडलं. शी गॅस्प्ड. यू ट्राय टू किल हिम. तिला आश्चर्य वाटलं, तुम्ही त्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला. यस, इन आवर व्हिलेज वेन आय वॉज सिली यंगस्टर. जेव्हा तो तरुण होता, बावळट होता, तो सांगतोय की मी जेव्हा माझ्या तारुण्यामध्ये होतो आणि बावळट होतो त्यावेळेस अशा प्रकारचा गुन्हा माझ्याकडून घडला होता. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड कॉरल्ड बॅडली वन डे. त्या दिवशी खूप दारू पिलो, जुगार खेळलो आणि त्यावेळेस त्या व्यक्तीबरोबर मी भांडलो. वाय थिंक ऑफ इट नाव, टाईम टू स्लीप, ही सेड, यॉर्निंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द प्युअल. तो म्हणतो की आता हे सगळं झालं आहे, हे सगळं आता विसरून जायचं आहे, आता त्याचा कशाला विचार करायचा आहे, झोपण्याची वेळ झाली आहे, झोपूयात असं करून तो त्या ठिकाणी झोपतो आहे. आणि या स्टोरीचं जे टायटल आहे ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे, हे टायटल एका अर्थी असं असू शकतं की या स्टोरीचा शेवट जो आहे त्या शेवटामध्ये आपल्याला समजतं की कितीही सामान्य व्यक्ती असला
तरी त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यासारख्या काही गोष्टी घडतात, त्याच्या मनाला वाटेल त्याला समाधान मिळेल अशा प्रकारच्या काही गोष्टी घडतात. आज जसं की आपण म्हणतो की आपल्या इच्छा पूर्ण होतात, तशा प्रकारे ही व्यक्ती ॲस्ट्रॉलॉजर त्याचाही एक दिवस आहे. आणि तो दिवस म्हणजे कुठला, तर त्याच्या डोक्यावरती जे असणारं जो आयुष्यभर सांभाळलेलं त्याचं जे ओझं होतं ते इथं संपलेलं आहे. त्या स्ट्रेसमधून तो बाहेर निघालेला आहे. आणि अशा प्रकारची स्टोरी एका खेडेगावामध्ये असणारा जो ज्योतिष आहे, अगदी सर्वसामान्य व्यक्ती आहे की त्याचा उपयोग आर के नारायण यांनी एक सेंट्रल कॅरेक्टर किंवा एखाद्या स्टोरीचा हिरो बनवलेला आहे. सामान्य व्यक्ती त्या स्टोरीचं नायक बनते. अशा प्रकारची ही कथा की जिथं आपल्यासमोर सामान्य व्यक्तीचं चित्रण चांगल्या सोप्या भाषेमध्ये आर के नारायण यांनी केलेलं आहे. ठीक आहे. अशा या लेसनचा शेवट आपण या ठिकाणी करतो आहे आणि याच्यावरती असणारे जे काही प्रश्न ते आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत.